नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मे महिन्याच्या पगारात मिळणार महागाई भत्त्याची थकबाकी. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता थकबाकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. 5वा, 6वा आणि 7वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या पगारासोबत ही थकबाकी जमा होणार असल्याने लाखो कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. काय झालाय निर्णय? कर्मचाऱ्यांवर त्याचा काय होणार परिणाम? चला तर जाणून घेऊयात सविस्तर. कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी? राज्यातील 5वा, 6वा आणि 7वा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये विविध विभागातील कर्मचारी, शिक्षक आणि काही निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मे महिन्याच्या पगारात जमा होणार रक्कम. सरकारच्या निर्णयानुसार ही थकबाकी वेगळी देण्याऐवजी थेट मे महिन्याच्या पगारातच जमा केली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त प्रक्रिया न करता थेट खात्यात पैसे जमा होतील. हा निर्णय जलद अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. किती मिळू शकते रक्कम? प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारी रक्कम वेगळी असणार आहे. ती त्याच्या वेतनश्रेणी, सेवाकाल आणि लागू असलेल्या वेतन आयोगानुसार ठरेल. काही कर्मचाऱ्यांना हजारोपर्यंतची थकबाकी मिळू शकते, असे अंदाज व्यक्त केले जात आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.